पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तसेच लोकनेते दिबा पाटील 27 गाव प्रकल्पबाधित संघर्ष समिती अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करत असतात, परंतु त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच 27 गावचे अध्यक्ष असून सातत्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देत असतात। उरण आणि पनवेल मध्ये खंबीर नेतृत्व असणारे नंदराज शेठ मुंगाजी यांचा कार्यकर्त्यांकडून व त्यांच्या चाहत्यांकडून, विद्यार्थ्यांकडून तसेच मुंगाजी परिवाराकडून हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। अशा व्यक्तिमत्वाचा, कर्तृत्वाचा, नेत्याचा, समाजकार्याचा, कार्यकर्त्याचा, जनतेच्या विश्वासाच्या एक नेत्याचा लोकनेते दिबा पाटील साहेब 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष माननीय नंदराज शेठ मुंगाजी यांचा आज 55वा वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वांच्या वतीने भरघोस शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना ना आपण आता त्यांचा पुढचा जीवन एक सुखी, निरोगी आणि सर्व इथले प्रकल्पग्रस्तांचे काम करता करता चांगला एक नेता आमच्या विभागाला मिळावा अशी आमची आशा आहे। ती आशा आमची पूर्ण करावी हीच इच्छा। आणि आपण आता केक कापून घेऊ। खऱ्या अर्थानं माझा हा 55वा वाढदिवस आहे। या पूर्ण माझ्या या पनवेल तालुक्यामध्ये असलेली माझ्यावर जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी मी पार पाडत असतो। आज गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी आमच्या केंद्र शाळा 2 आहेत। ते केंद्र शाळेमध्ये जवळजवळ 17 ते 18 रायगड जिल्हा परिषदच्या शाळा आहेत। त्या शाळेमध्ये मी वह्या वाटप कार्यक्रम करीत असतो आणि केलेला आहे। फक्त एकच कोपर, कोली, वाघेलचा वाडा आणि वरचवला हे 5 शाळा फक्त आम्ही सोमवारी ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे काल जवळ 4 दिवस मी हा कार्यक्रम करीत आहे आणि सतत आजचा हा माझा ओवळ्याचा शाळेमध्ये चांगल्या मोठ्या संख्येने प्रमुख अतिथी सुद्धा होते आणि सर्व विद्यार्थी होते आणि आज आम्ही वह्या वाटप कार्यक्रम केलेला आहे। परंतु परमेश्वरांची एक देणगी असतो आणि परमेश्वराने मला एक साथ दिलेली आहे की समाजाची सेवा करीत राहा, तुला कधी काही कमी पडू शकत नाही। त्या पद्धतीने जर आम्ही 1 रुपया कमवला तर एक 25 पैसे एक समाजासाठी आम्ही वापरीत असतो। आज खऱ्या अर्थाने शिक्षणाची फार मोठी गरज आहे। प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्हाला मुलांना सांगावंच वाटतो का आपण शिक्षण घ्या, शिक्षण घेतला तर आपला आई वडिलांचा तुम्ही पोषण करणार, आपला कुटुंब सांभाळणार हे आम्ही नेहमी मुलांना सांगत असतो। आपल्या या डोळ्यासमोर आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ होत आहे, त्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना, या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची दिबा पाटील 27 गाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ती कामं करणार आहोत। 3061 मुलांना तिथं नोकर भरत्या होणार आहेत आणि त्या आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून, आमची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू। आम्ही आमच्या या भागातली जी 10 गावं स्थलांतरित झाले आहेत, आमची एक 5-7 गावं, या सर्व गावांना आम्ही नोकऱ्या द्यायचं काम आमची संघटना करणार आहे। वेळेवर प्रत्येक वेळेस
आम्ही शिरको प्रसन्न आम्ही धारेवर धरतो. आमच्या कमिटीमध्ये फार मोठे मध्ये हुशार अभ्यासू मुलं आहेत, तरुण वर्ग आहे आणि फक्त तरुण मुलांना एक आधार द्यावा ते मी ती जिम्मेदारी घेतो. कारण मी एक अध्यक्ष असल्या नात्यानं माझ्यावर टाकलेला 27 गावाने विश्वास, हा विश्वास सार्थ केल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही. या आमच्या भूमीमध्ये या आमच्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची कमिटी सदैव प्रयत्न राहणार आहेत. म्हणून आम्ही मुलांना वारंवार सांगतो का तुम्ही शिकत राहा. शिकला तर तुम्ही आपला गाव वाचू शकाल, शिकलं तर आपला तुम्ही शाळेचं नाव लौकिक करू शकाल, शिकाल तर तुम्ही पनवेल तालुक्याचं नाव रोशन करणार, शिकाल तर रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणार, शिकाल तर महाराष्ट्राचं नाव रोशन करणार, शिकाल तर एक भारत देशाचा नाव तुम्ही सिद्ध करून दाखवणार. आज मी खऱ्या अर्थानं सर्व मुलांना सांगितलं का कोणीतरी ते कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा, असे ऐसे अधिकारी व्हा. आम्ही प्रत्येकाला मी मुलांना वारंवार सांगत असतो का असं तुम्ही शिकत राहा. तुमच्या पाठी सदैव आम्ही कमिटीत आम्ही ही भूमिका घेऊन आम्ही सदैव मुलांच्या पाठी असतो आणि सदैव प्रत्येक गावामध्ये कुठलाही संकट आला त्या संकटासाठी आमची 27 गाव समिती सुद्धा खमक्या म्हणजे ठामपणाने उभी आहे. म्हणून मी सर्वांना हात धरून विनंती करतो का असंच माझ्यावर तुम्ही सकाळपासून तो वर्षाव केला तो मला एवढा आनंद वाटतो का आज कोणाला वाटत नाही माझं वय 55 वर्ष असेल, पण माझी जन्मतारीख 1/8/1969. मी आज 55 वर्ष मध्ये पदार्पण करीत आहे आणि मला पण अतिशय वाटतो जसा क्रिकेटचा खेळ असतो 50 मारण्यासाठी प्रयत्न करतो, कधी हाफ सेंचुरी होतो, आपण हाफ सेंचुरी करून आता 55 100 म्हणजे 100 धावा करून आपल्याला 100 गाठाचा आहे. मी देवाला विनंती करतो परमेश्वरा तुझी साथ मला राहू द्या. मी सदैव या जनतेच्या सेवासाठी जसे स्वर्गीय दिबा पाटील साहेबाई जसे जनतेचा विकास करून दिलाय त्या पद्धतीने मी सदैव जनतेची कामं करील. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.